आणि काँग्रेस हरलेली आहे कारण ते मैदानात उतरलीच नाही. बाळासाहेबांनी लक्ष घालण्यापेक्षा तुम्ही त्या कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य तरी दिलं पाहिजे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली की माझी लायकी काढली जाणार आहे मला. म्हणजे ज्यावेळी दुष्काळ पडला, टेंबूचं पाणी शेतकऱ्यांना हवं होतं, त्यावेळी माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता जरी आंदोलन करतो म्हणला आणि मी स्वतः केलं तर जवळजवळ माझ्याकडे ते मला पाठिंबा देणाऱ्यांची नाव आणि सह्यांची कागद आहेत माझ्याकडे. अक्षरशः 750 लोकांनी, खानापूर आणि आटपाडीतल्या लोकांनी येऊन मला तिथं चौकात येऊन पाठिंबा देऊन गेला. इथं प्रश्न येतोय तो विरोधक म्हणून काँग्रेस पक्ष, विश्वजित कदम इथं काहीतरी कमी पडतात असं वाटतंय का? म्हणजे तुम्हाला ते मान्य नाही? म्हणजे मला हे मान्य आहे की एक म्हण आहे की तुम्ही तोपर्यंत हरत नाही जोपर्यंत तुम्ही मैदान सोडत नाही. बरोबर. आणि काँग्रेस हरलेली आहे कारण ते मैदानात उतरलीच नाही. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची कुचंबना होते. अक्षरशः मी निराश आहे या सगळ्या जे काही चालू आहे काँग्रेस पक्षाचं, किंवा अक्षरशः बरेच प्रश्न आहेत त्याच्यावर कोणी, म्हणजे साधं आज समजा पक्षविरोधी एखाद्या कार्यकर्त्यानं काही कृती केली, समजा मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला, तर त्याला पक्षातून हाकलून लावायला सुद्धा कोणी नाही. म्हणजे ही म्हणजे कोणाचं लक्षच नाही. आणि हे वाईट आहे. म्हणजे एकटे राहुल गांधी तिथं संघर्ष करतात, प्रियंका गांधी दिल्लीमध्ये संघर्ष करतात, महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन सपकाळ नावाचा एक चांगला माणूस, म्हणजे तो काही पैसेवाला माणूस आहे, शिक्षण सम्राट आहे असं काही नाही. पहिल्यांदा काँग्रेसने एक खरोखर वैचारिक भूमिका असणारा निष्ठावंत काँग्रेसी माणसाला प्रदेशाध्यक्ष केलेला आहे. तो एकटाच लढतोय आणि त्यांना म्हणावीशी साथ ज्या लोकांनी काँग्रेस पक्षाची सत्ता असताना आपल्या संस्था मोठ्या केल्या, स्वतः मोठे झाले, पक्षाने त्यांना पाक मुख्यमंत्री पदापासून मंत्री संत्री सगळं केलं, त्याचा काहीतरी लाभ त्यांना झाला. ते लोक आज पक्षासाठी काही करताना दिसत नाहीयेत. म्हणजे हे फार वाईट आहे. आणि मग काँग्रेसचं कसं होणार, तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याला काही होणार नाही असंच वाटायला लागलेलं आहे. कारण ज्यावेळी निवडणूक येते, आता तुम्हाला सांगू का की आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, एक झेडपी गट ओपन पडलेला आहे, तिथं कुणाच्या नावाची चर्चा, तर जितेश कदम यांच्या नावाची चर्चा. जितेश कदम इथं कोण आहेत, तर भाजचे आहेत. म्हणजे एक साधं लॉजिक आहे की माझ्यावर काय कारवाई करायची असेल करू द्या, मला फक्त माझी निष्ठा राहुल गांधींशी आहे, काँग्रेस पक्षाच्या विचारांशी आहे, बरोबर, मला त्यांना पक्षातून काढून टाकलं तरी चालेल. अजूनही तुम्ही सुधारणार नाहीत आहात. आज काँग्रेस पार्टीवर सगळ्यात मोठा आरोप काय होतो, तर घराणेशाहीचा होतो. बरोबर. का तुमच्या खानापूर तालुक्यात असा एकही काँग्रेसकडे कार्यकर्ता नाही की जो झेडपी लढवू शकेल, का तालुका पंचायत लढवू शकेल? आहेत. बाळासाहेबांनी लक्ष घातलं तर 100% इथं नाही. बाळासाहेबांनी लक्ष घालण्यापेक्षा तुम्ही त्या कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य तरी दिलं पाहिजे. बरोबर. ज्यावेळी डायरेक्ट एखाद्या ठिकाणी चर्चा, म्हणजे कसं आहे की मामाच्या गावामध्ये, माझं आता मामाचं गाव देवीखिंडी आहे, तिथं सरपंच पद समजा ओपन पडलं आणि मी जर जाऊन म्हटलं की मी इथं उभं राहणार, तर ते देवीखिंडीतल्या लोकांना पटेल का? बरोबर नाही, स्वाभाविक आहे ना. बरोबर. बरं, म्हणजे जितेश भाई या व्यक्तिगत चांगलं व्यक्तिमत्व आहे, पण ते मला म्हणजे मी काही त्यांच्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली की माझी लायकी काढली जाणार आहे मला माहिती आहे. पण त्यांना खरोखर पॉलिटिक्समध्ये खरंच करिअर करायचं असेल तर त्यांनी एकदा निर्णय घ्यावा की तुम्हाला कडेगावमध्ये थांबायचंय का खानापूरमध्ये थांबायचंय, की त्यांना मदन भाऊंचाही वारसा ते सांगू शकतात की त्यांना तिथं सांगली मिरज कुपवाडमध्ये थांबायचंय. त्यांनी एकदाच का व्यवसाय करायचा, त्यातलं एक फायनल करून. नाहीतर काय होईल की आज आपलं वय 40च्या घरात पोचलं आणि काही म्हणजे आयुष्याला एक ध्येय पाहिजे.